इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केला. पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. मागच्या 8 महिन्यात इराण आणि इस्रायलमध्ये दोनदा युद्ध झालं. अर्थात कारणं वेगवेगळी होती, पण एक कारण होतं: अणुबॉम्ब. इस्रायलने तर यावरून इराणवर अनेक सायबर अटॅक्स केले. इराणच्या अणुशास्त्रज्ञांना उडवलं. यातून संघर्ष धुमसत राहिला आणि आता तो निर्णायक टप्प्यावर गेला आहे. अर्थात या दोन देशांमधल्या संघर्षामागं कारणं वेगवेगळी आहेत. सत्ता संघर्ष आहे, अरब देशांचा इतिहास आहे, पण एक कारण आहे, ते म्हणजे अणुबॉम्ब. इराणनं अणुबॉम्ब बनवू नये ही इस्रायल आणि अमेरिकेची भूमिका आहे. पण फक्त इराणच नाही, तर सध्या अण्वस्त्र असलेले देश सोडून इतर कोणतेच देश अण्वस्त्र बनवू शकत नाहीत, किमान अधिकृतरित्या तरी नाही. पण सध्या कुठल्या देशाकडे अण्वस्त्र आहेत आणि बाकीचे देश अण्वस्त्र का बनवू शकत नाहीत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी कोणत्या देशाकडे अण्वस्त्र आहेत हे थोडक्यात समजून घेऊयात. सध्या जगात 9 देशांकडे अण्वस्त्र आहेत. यात अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, नॉर्थ कोरिया आणि इस्रायल यांचा समावेश आहे. पण यातला इस्रायल हा देश न्यूक्लिअर अँबिग्युटी पॉलिसीचं पालन करतो. म्हणजेच इस्रायल अण्वस्त्र असल्याचं मान्यही करत नाही आणि नाकारत सुद्धा नाहीये. या 9 देशांकडे स्वतः बनवलेली अण्वस्त्र आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इटली, तुर्की, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड्स 5 देशांनी अमेरिकेची, तर बेलारुसने रशियाची अण्वस्त्र होस्ट केलेली आहेत. 9 देशांपैकी सगळ्यात जास्त 5459 अण्वस्त्र ही रशियाकडे आहेत. दुसरा नंबर 5277 अण्वस्त्र असलेल्या अमेरिकेचा आहे. तर सगळ्यात शेवटी 50 अण्वस्त्र असलेल्या उत्तर कोरियाचा नंबर आहे. जपान, जर्मनी आणि दक्षिण कोरिया हे देश अण्वस्त्र बनवण्याची क्षमता राखून आहेत, पण ते अण्वस्त्र बनवत नाहीत. ज्यामागं अर्थात वेगवेगळी कारणं आहेत. पण या देशांना असेल किंवा इराणला असेल, अण्वस्त्र का बनवता येत नाहीत, नेमके निर्बंध काय आहेत? पहिला मुद्दा आहे तो म्हणजे खर्च आणि तंत्रज्ञानाचा. जर एक न्यूक्लिअर वॉरहेड बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 160 ते 400 कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. आता हा खर्च कमी वाटत असला तरी विषय फक्त एक वॉरहेड बनवण्याचा नाहीये, तर हे वॉरहेड बनवण्यासाठी सगळी सिस्टीम उभारणं सुद्धा गरजेचं आहे. जर अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करायचा असेल तर अणुभट्ट्या उभारणं, युरेनियम एनरिचमेंट प्रोग्राम, रिसर्च सेंटर, मिसाईल टेक्नॉलॉजी अशा सगळ्या गोष्टी उभाराव्या लागतील. त्यासाठी जवळपास 8 लाख कोटींचा खर्च येऊ शकतो आणि अर्थातच हा खर्च त्या त्या देशानुसार बदलणार आहे. त्यातही इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल, बॉम्बर विमान, न्यूक्लिअर सबमरीन, लॉन्च सिस्टीम आणि कमांड कंट्रोल यासाठी साधारणपणे 4000 कोटींपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. साहजिकच हा विषय प्रचंड खर्चिक आहे. बरं, समजा एखाद्या देशानं हा खर्च करायची तयारी दाखवलीच तरी अण्वस्त्र बनवण्यासाठीचं तंत्रज्ञान कुठून आणणार, हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. कारण सध्या ज्या देशांकडे अण्वस्त्र आहेत ते देश तंत्रज्ञान थेटपणे देत नाहीत. तंत्रज्ञानाच्या बदल्यात त्यांच्या मागण्या मोठ्या असतात, ज्या पूर्ण करणं सगळ्यांनाच शक्य नसतं. मग पाकिस्तान सारखा देश युरोपमधून तंत्रज्ञान चोरून न्यूक्लिअर पॉवर बनतो, तर पाकिस्तानला चोरून का होईना न्यूक्लिअर पॉवर बनवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मदतीनं नॉर्थ कोरियाला न्यूक्लिअर पॉवर बनता आलं. अर्थात हे तंत्रज्ञान डेव्हलप करण्यासाठी कुठले देश प्रयत्नच करत नाहीयेत, अशातली ही गोष्ट नाहीये. इराणनं हा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या या संदर्भातले डॉक्युमेंट्स त्यांच्याच देशातून इस्रायलच्या मोसादनं चोरले आणि बेंजिनम नेतान्याहू यांनी ते लाईव्ह टीव्हीवर दाखवले. त्यानंतर इराणवर निर्बंध लादायला सुरुवात झाली. कुठल्याही देशाला अण्वस्त्र बनवण्यात दुसरा मोठा अडथळा असतो तो म्हणजे निर्बंधांचा. एखाद्या देशानं लपून अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक आर्थिक निर्बंध लादले जातात. इतके कडक की त्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते. जेव्हा भारतानं अणुचाचणी केली होती त्यानंतर अमेरिकेनं भारतावरती कडक आर्थिक निर्बंध लादून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेनं इराणवरही निर्बंध लादले होते. इराणचे अणु कार्यक्रमाचे प्रयत्न समोर आले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आधीपेक्षा कडक आर्थिक निर्बंध लागू केले. पण इराणनं त्यानंतर युरेनियम संवर्धनाची मर्यादा ओलांडली आणि सेंट्रीफ्यूजच्या संख्येत वाढ केली. त्यामुळेच अमेरिकेनं इराणवर हल्ला केला असं अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे. फक्त अमेरिकाच नाही तर इतर देशही आपापल्या परीनं आर्थिक निर्बंध लागू करतात, मदत थांबवतात. पण भारतानं अमेरिकेला चकून अणुचाचणी केली, अणु कार्यक्रम उभारला, तसंच इतर देशांना शक्य झालं नाही का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण याचं कारण आहे
न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी म्हणजेच NPT. हा अण्वस्त्र प्रसारबंदी करार 60च्या दशकात करण्यात आला. जगात अण्वस्त्रांचा प्रसार थांबला पाहिजे आणि अणुऊर्जेचा वापर हा फक्त शांततेच्या दृष्टीने झाला पाहिजे, हा या कराराचा मुख्य उद्देश होता. आता हा करार तेव्हा का करण्यात आला? तर 60च्या दशकात जगभरात अण्वस्त्रांची शर्यत सुरू झाली होती. तेव्हा अमेरिका, सोव्हिएत युनियन, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि चीन या पाचच देशांकडे अण्वस्त्र होती. पण इतर देशांचीही आपल्याकडे अण्वस्त्र असावीत अशी इच्छा होती. अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्ब नंतर किती मोठा विनाश होऊ शकतो आणि त्यातून एखाद्या देशाला उभारण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागू शकतात याचा अंदाज जगाला आला होता. त्यातूनच 1 जुलै 1968 या करारावर स्वाक्षऱ्या सुरू झाल्या आणि 5 मार्च 1970 हा करार लागू झाला. सध्या NPT वर 190 पेक्षा जास्त देशांच्या सह्या आहेत. या करारानुसार 1 जानेवारी 1967 आधी अणुचाचणी केलेले 5 देशच अधिकृत अण्वस्त्रधारी मानले गेले. पण काही देशांनी NPT वर सहीच केली नाही. भारत, पाकिस्तान, इस्रायल हे सही न करणारे देश, तर नॉर्थ कोरियानं आधी सही केली आणि त्यानंतर या करारातून बाहेर पडले. आता NPT चे 3 मुख्य उद्देश आहेत. पहिला उद्देश अण्वस्त्रांचा प्रसार थांबवणं. याचाच अर्थ ज्या देशांकडे अण्वस्त्र नाहीत त्यांनी अण्वस्त्र बनवू नयेत. दुसरा उद्देश अण्वस्त्रांची संख्या कमी करणं. ज्या देशांकडे अण्वस्त्र आहेत त्यांनी ती हळूहळू कमी करावीत. आणि तिसरा उद्देश अणुऊर्जेचा वापर शांततेच्या दृष्टीने करणं, ज्यामुळं देशांना अणुऊर्जा वापरण्याची परवानगी मिळते, पण ही वीज निर्मितीसाठी. या उद्देशांचं आणि नियमांचं पालन होतं की नाही हे पाहण्याची जबाबदारी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्याकडे असते. जर हा करार झाला नसता तर आजच्या घडीला जगात 40च्या आसपास देशांकडे अण्वस्त्र असते असं सांगितलं जातं. पण NPT लागू झाल्यानं ही संख्या मर्यादित राहिली. सुरुवातीला हा करार केवळ 25 वर्षांसाठी करण्यात आला होता. पण मे 1995 मध्ये न्यूयॉर्कला झालेल्या बैठकीत सदस्य देशांच्या संमतीने हा करार अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आला. साऊथ आफ्रिकेनं आपल्याकडे असलेली अण्वस्त्र नष्ट करून या करारात भाग घेतला. पण बेलारूस, कझाकस्तान आणि युक्रेन यांनी सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर आपली अण्वस्त्र रशियाला देत NPT मध्ये सहभाग घेतला. जितक्या जास्त देशांकडे अणुबॉम्ब तितकी तो वापरला जाण्याची शक्यता जास्त. त्यात जर हा बॉम्ब एखाद्या दहशतवादी संघटनेच्या हातात लागला तर त्याचे वाईट परिणाम जगाला भोगावे लागतील अशी भीती आहे. सोबतच अण्वस्त्रांमुळे होणारा प्रचंड विध्वंस बघता अनेक देश नैतिकता म्हणून सुद्धा अण्वस्त्र बनवत नाहीत. पण अर्थातच NPTचा हा करार आर्थिक निर्बंध येण्याची भीती आणि प्रचंड खर्च यामुळं सध्या अण्वस्त्र असलेले 9 देश सोडले तर इतर देशांकडे अण्वस्त्र नाहीत. अर्थात तयारीत असलेले अनेक देश आहेत. पण अण्वस्त्रांचा हट्ट इराणवर जसा बेतला तसा आपल्यावरही बेतण्याची भीती हा सुद्धा मोठा फॅक्टर आहे. अमेरिकेची निर्बंध लादण्याची दादागिरी, NPTचा करार आणि इतर देशांकडे अण्वस्त्र नसणं याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.